नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सोल ऑफ इंडिया PMB या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा विषय आहे आपला सोशल मीडिया. आज प्रत्येकजण सोशल मीडियाच्या पाठीमागे लागला आहे. तुम्ही असो, मी देखील असो. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या प्रत्येक सोशल मीडियामध्ये आज माणूस एवढा मग्न झाला आहे की तो सगळं फक्त व्हिज्युअल दुनिया जगत आहे. आपण यूट्यूब रील्समध्ये किंवा एखाद्याचं स्टेटस, फेसबुक रील्समध्ये, इंस्टाग्राम रील्समध्ये एखादा व्हिडिओ बघतो आणि आपल्याला तो खूप आवडतो. आपण दोनदा तीनदा खालीवर करून बघतो आणि एक लाईक मारतो त्याला. किती आनंद होतो आपल्याला आपण जेव्हा व्हिडिओ बघत असतो. एखादा निसर्गाचा व्हिडिओ असेल, धबधबा पडत असेल, तेव्हा आपण नक्की त्याला एक लाईक देतो. तर तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण फक्त व्हिज्युअल दुनियामध्ये जीवन जगतो, स्वप्नातील जीवन म्हणतात त्याला. आपण दिवसभर रील बघत असतो. धबधबे असतात, एखादं मोठं ठिकाण असतं, डोंगर असतं, दरी असतं, नैसर्गिक ठिकाण असतं, धार्मिक स्थळ असतं. आपल्याला बघितल्यावर आनंद होतो. आपण किती आनंद होतो बघितल्यावर. आपल्याला वाटत नाही का आपण जावा म्हणून. आपण बघतो एक रील 10-15 सेकंदाची, तेवढ्यापुरती आनंद होतो. परत दुसरं येतं, एखादं सॅड असतं, दुःखी होतं माणूस. एखादं फनी असतं, परत बघतो, परत आनंदी होतो. माणूस काय आहे, फक्त या सोशल मीडियामध्ये गुंतलेला आहे. पण आज भारत देश एवढा मोठा देश आहे, संस्कृतीचा देश आहे, विविध संस्कृती आहे. भारतासारखी संस्कृती जगात कुठेही नाही. विदेशातील लोक फक्त भारताची संस्कृती बघायला येतात. आज बघा तुम्ही, टुरिस्ट येतात ना, फक्त भारताची संस्कृती बघायला येतात. आणि आज आपण आपली संस्कृती फक्त मोबाईलवर बघतो आहे. म्हणजे लोक 7 समुद्र पार करून भारताची संस्कृती बघायला येतो. आणि आज आपलं जीवन फक्त व्हिज्युअल दुनियामध्ये गुंतलेलं आहे. मोबाईल नक्की वापरा, नक्की रील बघा, पण रील बघितल्यानंतर आपल्याला एखादं ठिकाण आवडतं तर नक्की जाऊन व्हिजिट द्या त्याला. एखादं धार्मिक स्थळ असेल, एखादा नैसर्गिक स्थळ असेल, त्या गोष्टीचा आनंद घ्या. जर आपल्याला रीलमधून एक 10-15 सेकंदाच्या रीलमधून एवढा आनंद होत असेल तर आपण प्रत्यक्ष तिथं गेल्यावर आपल्याला किती आनंद होत. आपल्या फॅमिलीला घेऊन जा, मित्रासोबत जा, एन्जॉय करायला जा. आणि आज बघा, आपल्या महाराष्ट्राचा विचार करता अजंता लेणी आहे, वेरूळ लेणी आहे. इथे आज हजारो पर्यटक येतात बघण्यासाठी संस्कृती. अजंठा वेरूळमध्ये हजारो वर्षापूर्वी कोरलेली ही लेणी बघण्यासाठी 7 समुद्र पार करून लोक येतात. आणि आपले लोक फक्त रील्समध्ये बघून लाईक ठुकून निघून जातात. तर अशी विविध ठिकाणं आहे महाराष्ट्रामध्ये. नैसर्गिक ठिकाण आहे, कोकणपट्टा आहे, गणपतीपुळे आहे, महाराजांचे किल्ले आहेत. असे खूप असे ठिकाणं आहेत की आपण तिथे जाऊन प्रत्यक्ष आनंद घेऊ शकतो. तर मित्रांनो, सांगायचं असंच की फक्त सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहू नका, तर प्रत्यक्ष जाऊन जीवनाचा आनंद घ्या. कारण की जीवन हे एकदाच असतं माणसांना. आपल्याला वाटलं ना की आपल्याला एखादी गोष्ट करायची, बघायची आहे, तर बिनधास्त जाऊन बघा मित्रांनो. कारण की काय असतं, जीवन पुन्हा नाही. जोपर्यंत माणसाचं आयुष्य यंग आहे ना, तोपर्यंत बघून घ्या. कारण की एकदा 50-55 नंतर गेला माणूस तर आयुष्य संपतं. BP, शुगर हे ॲटोमॅटिकली मागं लागतं. हे तुम्ही काही करा. कारण की सध्या आता तो फॅड आलेला आहे जीवन जगण्याचा. BP, शुगरशिवाय माणूस जगतच नाही. कारण की टेक्नॉलॉजी एवढी बदलली आहे, माणसाचं रुटीन एवढं बदललं आहे, खाणं पिणं एवढं बदललं आहे की माणूस आज या आजाराशिवाय जगूच शकत नाही. तुम्ही बघा, 99% लोकांना 50च्या वर BP, शुगर आजार आहेच, काही आहेच. असा निरोगी माणूस दाखवा मला एखादा की ज्याचं वय 50-55 आहे, तो पूर्ण दृष्टीने निरोगी आहे. नाही मित्रांनो, आपण निसर्गाला ताण दिला, निसर्ग आपल्याला ते देणारच. आता टेक्नॉलॉजी आलं, प्रदूषण वाढलं आहे, म्हणजे प्रदूषणामुळे माणसाला आजार होत आहे. मोबाईल आला, डोळ्याला चष्मा लागला, बघितला. हे आजार आपण जर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट केली तर टेक्नॉलॉजी, निसर्ग देखील आपल्याला ते आपलं फळ मिळणारच आहे. म्हणून सांगता आहे, जोपर्यंत माणूस यंग आहे तोपर्यंत तुम्ही आयुष्याचं लाईफमध्ये फिरून घ्या बिंदास. कारण की फिरण्यात खूप आनंद असतो मित्रांनो. जेव्हा आपण प्रत्यक्ष फिरायला जातो ना, तेव्हा एवढा आनंद होतो आणि गगनात मावणार नाही. आणि माणूस काय करतो, आज जर फिरायला गेला तर दिवसभर रील आणि फोटो काढत बसतो. अरे तुम्ही त्या गोष्टीचा प्रत्यक्ष आनंद घ्या ना. त्या हवेचा, त्या गारव्याचा आनंद घ्या, त्या निसर्गाचा आनंद घ्या. माणूस आज गेला का नुसता फोटो काढत बसतो. अरे तुम्ही निसर्ग बघायला, निसर्ग बघा. तुम्हाला तो व्हिडिओ, तो फोटो आज तुम्हाला कुठे यूट्यूबवर उपलब्ध आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या स्पॉटवर गेला तर बिनधास्त मोबाईल बंद करून ठेवा आपला. घरच्यांना सांगायचं, आज मोबाईल बंद आहे, मी आज दिवसभर फिरणार आहे.
तर बिनधास्त बंद करायचा मोबाईल, जीवनाचा आनंद घ्या मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा बरं. धन्यवाद.